उषाताई शंकराच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांनी विष्णूजी म्हणजेच आपल्या पतीला त्यांनी प्रसाद दिला. तेव्हा विष्णूजी म्हणाले, तू शंकराची खूप मोठी भक्त आहेस ना? तुला आवडेल का आपण 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आलो तर? त्यावर उषाताई म्हणतात, काहीही काय बोलताय? या वयात आता आपण कुठे जाऊ शकतो का 12 ज्योतिर्लिंगास? विष्णूजी म्हणतात, का नाही जाऊ शकत आपण? यावेळेस जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशामध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगाला जाऊया, तेही विमानाने. उषाताई खूप खुश होतात, पण त्यानंतर म्हणतात, अहो आपली सूनबाई आणि मुलगा काय म्हणेल? ते तयार होतील का आपल्याला पाठवायला? त्यावर विष्णूजी म्हणतात, त्यांना काय विचारायचे? पेन्शनचे पैसे तर माझे आहेत. यावेळेस आपण त्यांना काही द्यायचे नाही. त्यावर उषाताई म्हणतात, अहो त्यावरून घरात वाद होतील. त्यावर विष्णूजी म्हणतात, काही होणार नाही, तू काळजी करू नकोस, मी सगळी अरेंजमेंट करून येतो. असे बोलून विष्णूजी मार्केटमध्ये निघून जातात. उषाताई हॉलमध्ये बसून टीव्ही बघत असतात. तेवढ्यात त्यांची सून येते आणि उषाताईंना म्हणते, आज 12 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा संपले आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. सुषमा खूप रागाने बोलत होती. त्यावर उषाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाहीत. कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकिटेसुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून सुषमा भडकली आणि उषाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणाला? तुम्ही पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे या वयात फिरायला जाणार? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जात आहे म्हणे, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडाल आणि माझे आणखीन एक काम वाढवून ठेवाल. हे पहा, काही गरज नाहीये फिरायला जाण्याची. पराक्रम. त्यांना म्हणते, एका कोपऱ्यामध्ये म्हातारपणात आणि जसे आम्ही दोघे गोष्टी सांगतोय आठवत वागत जा. मग बघू आले मोठे फिरायला काय म्हणतोय जाणारे. येऊ दे तुम्हा. आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होते आणि उषाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकून घेत होत्या. कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते. उषाताईंची पती विष्णूजी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला वा सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्या पैशातून घर खर्च करून ती राहिलेले पैसे स्वतः वापरायची. पण जर उषाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा विष्णूजींच्याकडे पैसे नसायचे. सुषमा तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपया सुद्धा देत नव्हती. पण तरीही विष्णूजी आणि उषाताई सुनेला काहीही बोलत नव्हते. कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत. त्यामुळेच ते सुनेची कटकट बोलणे सुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे. उषाताईंना आठवले की एके दिवशी विष्णूजींनी आपल्या पत्नीला 1000 रुपयांची साडी आणली होती. तेव्हा पेन्शनमध्ये 1000 रुपये कमी असलेले पाहून सुषमा भयंकर रागावली होती आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली, यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1000 रुपये का कमी आहेत बरं? तेव्हा विष्णूजी म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1000 रुपयाची साडी आणली. कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एक साडीही खरेदी केली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्या जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की उषाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुषमा म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1000 रुपयांची साडी नेसणार, ती सुद्धा म्हातारपणात? अरे देवा, पाहतोस ना,
या म्हाताऱ्या आणि म्हातारीला यांना तर काही लाज शरम वाटत नाही. 1000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई आहे. पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल, कारण यांचे तर आयुष्य खेडेगावामध्येच गेले आहे. त्या दिवशी एक नवी साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने उषाताईंना आणि विष्णूजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केले नाहीत. बिचाऱ्या उषाताई सुषमाने बोललेला एक एक शब्द आठवून घाबरत होत्या. त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून सुषमा किती गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे यांनी तिकीट बुक करण्यासाठी सुषमाने काही पुन्हा पैसे बडबड करायला आपल्या सुरुवात खर्चासाठी केली. स्वतःजवळ तिने ठेवले आहेत. अमितला भडकावले आणि त्याला मग त्यांच्या आता आई यावेळेस बाबांच्या सुषमा काय खोलीमध्ये बोलेल पाठवून कोणास दिले. ठाऊक. संध्याकाळी अमित खोलीमध्ये उषाताईंचा आला. मुलगा मोठ्या अमित आवाजात घरी आला. म्हणाला, काय तेव्हा बाबा, आल्याबरोबर तुम्हाला सुषमाने म्हातारपणात एका ठिकाणी बसावे असे वाटणार नाही का? जमिनीवर पाय राहत नाहीत का तुमचे? मी काय ऐकतोय? तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे, तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का? या महिन्याची 10 तारीख होऊन गेली आहे आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिली नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचे ठरवले आहे का? तुम्ही पेन्शन काढली आणि सुषमाला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहे याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले. मग आता महिन्याचे राशनचा खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार? हे बघा, आता सांगतो मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही. म्हणून माझा पगार सेव्हिंग करतोय, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट द्या आणि त्याचा योग्य वापर होऊ दे. म्हणजे आम्हाला द्या. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतात कशाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावे लागतील. आज आणि ते जर सुद्धा तुम्ही रागामध्ये पैसे दिले होते. नाहीत तर त्यांनीही मी विचार तुम्हाला केला होता घराबाहेर की काढून आता विष्णूजी यापुढे ते आपल्या मुलाचे मुलाला बोलणे ऐकत आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगाच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचे नाही. ते म्हणाले, अमित, हे मात्र बरे आहे तुझे. आमचे फिरायला जाणे तर तुला दिसते, पण स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस. तिथूनच बाहेर येताना जेवणसुद्धा करून येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरातच डाळ खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही घेऊन का जात नाही? आमच्या 2 भाकरीसाठी तुला तुझा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा खर्च होत नाही का रे? तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीत? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार खर्च करून येतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहे का? कसा देशील तू? मला गृहीतच धरतोस ना? माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात तुम्ही दोघे, मग फुकटचा रुबाब दाखवतात कशाला? आणि एक देव न करो, पण उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमचा दवाखान्याचा, औषध गोळ्यांचा खर्च? आणि तू हे विसरलास का? काही महिन्यापूर्वी तू आणि तुझी बायको केरळला फिरून आला आहात, तुम्ही दोघे आणि तुमची 2 मुलं. अरे 4 जणांचा विमानाचा तिकिटांचा खर्च किती झाला आहे ठाऊक आहे ना तुम्हाला तुला? विचारले तुम्ही की तर एवढे पैसे दर का खर्च 2-3 करत महिन्याला आहेस? बाहेर फिरायला मग जातात. आज जर थोडे तेव्हा पैसे आम्ही तुम्हाला कधी खर्च थांबवले करत आहे आहोत, का? बाहेर कधी फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला का त्रास होतोय? तेव्हा अमित लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो. तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ अमित, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे. जर तू तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना फिरवून घेऊन येतोस, त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय.
आणि मीही माझेच पैसे खर्च करतोय ना, त्यासाठी तुझ्या पुढे हात तर पसरत नाहीत ना. मी वडिलांचे बोलणे ऐकून अमितला खूप राग आला. नेहमी आईबाबा त्यांचे बोलणे ऐकून गुपचूप खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्याला ऐकवतच होते. ते काही त्याला पचले नाही. अमित म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालणार नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल. असे बोलून अमित खोलीमध्ये निघून गेला. विष्णूजी म्हणाले, काय पण मुलगा आहे. आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, आपण सूनसुद्धा काहीच कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतोय ते तुम्हाला दिसत नाही, पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की ते मात्र तुम्हाला दिसते. मग तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि 2 नातवंडे आहेत. त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायचे आहे. अरे, तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणार. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढे बोलून सून रागाने तिच्या खोलीत निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे काय बोलून उषाताई रडायला रागात आहेत. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, जेवण सुद्धा देणार नाही. आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया, पण आता नको. त्याचा आणि ते दोघे म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करतील. तेव्हा विष्णूजी म्हणाले, उषा, तू अजिबात काळजी करू नको. मी असताना तुला आता कोणी काहीही बोलणार नाही. आतापर्यंत जे बोलले ते खूप ऐकून घेतलं आपण, पण आता यापुढे मी त्या दोघांचं काहीही सहन करून घेणार नाही. आपण पण आता नाही यापुढे त्या दोघांचं काहीही सहन करून घ्यायचं. विष्णूजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचे नाही. उषा, मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली, तरीही माझ्या आईबाबांची कष्टी करून मला शिकवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला गरिबीचीही जाणीव होती, म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलाचे तसे नाही. त्याला तर सर्व काही आयतं मिळत गेले. त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही. अगं उषा, अमित लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिले नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये घातले. मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचे सोनं होईल, म्हणून पैसे भरून इंजिनिअरला ॲडमिशन घेऊन दिले. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणा तर या मुलानेच आपल्यावर बंधने घातली. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलाची जबाबदारी होती, पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत, तर मुलाने, सुनेने आपल्याला मुक्त होऊनच दिले नाही. तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत आहेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो. खरे तर तुझेच सर्व चुकले आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाहीस. सर्व काही स्वतः केलेस. त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मला डोळे वटारून बोलते. उषाताई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचे तरी काय? आपल्या नशिबात असेल राहणे लिहिले आहे. विष्णूजी म्हणाले, यापुढे असा राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेन. दुसऱ्याच दिवशी विष्णूजींनी दोघांच्याही विमानाची तिकिटे काढून आणली. विष्णूजींना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांची तिकिटे काढली आणि 15,000 रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकिटे दाखवली. तेव्हा उषाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको. राहू द्या. हट्ट सोडून द्या. उगाच घरामध्ये भांडण तंटा नको. आपली सून आपले जगणे मुश्किल करेल. तेव्हा विष्णूजी म्हणाले, उषा, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही.
आपण सुनेचे आणि मुलाचे आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्याप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते आणि स्वतःसाठी अमित आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा आता तुम्हाला मी आणि उषाताईंच्या हातामध्ये पिशवी देत मला जाऊ नका हे घेऊ सांगितले होते. तुझे आणि तरी माझे सुद्धा सामान तुम्ही पॅक जात कर. आहात. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे. सर्व मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू तुम्हाला शकत नाही. तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. तेव्हा विष्णूजी मुलाला म्हणाले, अमित, आम्ही आमच्या राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझे आहे. माझ्या कष्टाच्या पैशाने खरेदी केले आहे. हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले होते, तेही माझ्या स्वतःच्या पैशाने. आणि कायद्याने म्हणशील ते घर माझेच आहे आणि तू मला माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस. जाणार तर तुम्ही दोघे आहात या घरातून. उद्या मी आणि उषा बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. 10 दिवसानंतर येऊ. हां, या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले होते. त्यांच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची काळजी कोण घेईल? शेवटी आम्ही तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच विष्णूजी म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोळ्यातून हा गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमच्या आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीसुद्धा गरज नाही. अगं, माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवीन आणि घर कामासाठी 1 कामवाली लावीन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल. विष्णूजींचा राग पाहून दोघेही दंग झाले. विष्णूजी आणि उषाताई दोघेही आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोलीबाहेर आले. 10 दिवसानंतर त्यांच्या परत एका येणार हातामध्ये आहोत. बॅग तोपर्यंत आणि दुसऱ्या तुम्ही हातामध्ये दुसरीकडे कुठेतरी विमानाचे तुमच्या तिकीट होते. राहण्याची व्यवस्था विष्णूजी करा. मुलाला आणि एवढे सुनेला बोलून आवाज देत विष्णूजी म्हणाले, आपल्या पत्नीचा हातात हात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले. आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर दोघे पती-पत्नी खूप खुश होते. उषाताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू तर थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही 12 ज्योतिर्लिंगाच्या पहिल्या ज्योतिर्लिंगा ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातही फिरायला लागले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. विष्णूजी म्हणाले, उषा, तू खुश आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचे आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या इच्छा नसतील का की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा उषाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचे हसूच हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचे अगदी लहान मुलासारखे असते. पण आजकालच्या अमितसारख्या मुलांना तर हे पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असतात. अशी मुले आईवडिलांच्या सुख-दुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणे-घेणे नसते. विष्णूजी म्हणाले, अगं उषा, हे एक फार बरे आहे. आपल्याला पेन्शन तरी मिळते म्हणून तर आपण आज आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचे काय? ज्यांनी आपली सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक ठेवले नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचे?
ते बिचारे आपले म्हातारपणात कसे जगत असतील. माझे तर असे म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की जे काही आहे ते सर्व आपल्या मुलांचेच आहे. मग ते प्रेमापोटी मुलांना सर्व काही देऊन टाकतात आपल्या हाती. आणि त्यानंतर काही दिवसांनी जर आईवडील मुलांना सुनांना असेल तर समजून जायचे की आपले म्हातारपण आईवडिलांनी. आणि जर आपल्याजवळ कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणूनच तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेर जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदात गेले. 10 दिवसानंतर विष्णूजी आणि उषाताई घरी पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की अमित डोक्याला हात लावून बसला होता. आईवडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, माझे चुकले. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आईवडील दोघेही एकमेकांकडे पाहतात तेव्हा विष्णूजी म्हणतात, सुषमा कुठे आहे? तेव्हा अमित रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही गेल्यानंतर सुषमाला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी एक टेस्ट केला तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार असल्याचे समजले. आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला. सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता सुषमाच्या उपचारावर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतात आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खूप खर्च होतोय. मी थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिले नाही, तर मी फक्त घेत आलो आणि म्हणूनच देवाने आज मला सुषमाच्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा आज मला आणि सुषमाला खूपच पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठे संकट ओढावले आहे. तुम्ही म्हणाला होता 10 दिवसात घर खाली करा, पण मला आणखीन थोडा अवधी द्या, असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून उषाताईंच्या डोळ्यातून पाणी आले, पण विष्णूजी हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणालेत, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस, त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखवा. अमितने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरेच अमित जे काही बोलत होता ते खरेच होते. विष्णूजींच्या डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले, डॉक्टर काय म्हणाले? अमित म्हणाला, डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करा लागतील. साधारण 10 लाख रुपये खर्च होईल असे म्हणाले. तेव्हा विष्णूजी म्हणाले, ठीक आहे, उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्याच दिवशी अमित सुषमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुषमावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुषमाच्या तब्येतीतील सुधारणा झाली. सुषमा आणि अमित हॉस्पिटलमधून घरी आले. उषाताईंनी भाकरीचा तुकडा सुषमावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुषमा आणि अमितने आईवडिलांचे पाय धरले. अमित म्हणाला, बाबा तुम्ही महान आहात. आज सुषमा फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे. मी आणि सुषमाने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले. विष्णूजीने अमित आणि सुषमाला उठवले आणि म्हणाले, अमित एक सांगतो, मी आहे हे सर्व फक्त माझ्या 2 नातवांसाठी केले आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल. असो. तेवढ्यात उषाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. सुषमा म्हणाली, आई तुम्ही कुठे जात आहात? विष्णूजी म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा मला माफ करा, मी तुम्हा दोघांनाही ओळखायला चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसेही घेणार नाही, पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यानंतर सुषमा उषाताईसमोर हात जोडत म्हणाली, आई तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तेव्हा उषाताई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, सुषमा आणि अमितला त्यांची चूक समजली आणि तसेही ते आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे.
मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना. तेव्हा विष्णूजी म्हणाले, तुझा हाच स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जर कोणी 2 गोड शब्द बोलले की तेवढेच तुला लगेच पुरेसे असते. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला त्रास देणार नाही. उषाताईंनी सुषमावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार यापुढे निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा विष्णूजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वी दाखवले असते तर आपल्याला कोणीच त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांना एक संधी देतो, पण माझ्या काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त 10,000 रुपये देईन. बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळच ठेवणार आहे. कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्च सुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगले वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो, आणखीन एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहात या घराचे मालक आम्ही दोघे पती पत्नी आहोत, हे लक्षात असू दे. तेव्हा सुषमा म्हणाली, बाबा आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. अमित म्हणाला, बाबा मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील राशन, लाईट बिल सर्व काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुषमाच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठून घरकाम करू लागली. तेवढ्यात उषाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की सुषमा किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुषमाला म्हणाल्या, अगं सुषमा, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू लगेच काम करू नकोस. काही दिवस आराम कर, मी काम करेन. तिने सासूकडे पाहिले आणि मनात म्हणाली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला. याचा आता सुषमाला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली, सासूबाई मी ठीक आहे. तरीही आता सुषमाला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. अमितसुद्धा आता त्यांच्या वडिलांकडून एकही रुपया घेत नव्हता. व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुने झाल्याबद्दल पाहून उषाताई विष्णूजी यांना म्हणाल्या, आपला मुलगा हा रस्ता चुकला होता. त्याला त्याची चूक समजली, यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. तेव्हा विष्णूजी म्हणाले, उषा अगं तसे नाही. सुषमा आजारी पडली होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांना किंमत कळाली. काहीही म्हण, पण दोघा नवरा बायकोमध्ये चांगला बदल घडून आला आहे हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला तरी काय हवे आहे, बरोबर ना मित्रांनो. कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे, बोलावे लागते. कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. मुले जर बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचे पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात. तसेच आजच्या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे. जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा. कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. तुम्हाला काय वाटते? कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.